तुम्ही सांगाल ती किंमत मोजायला तयार आहे हा समीर शिंदे. याला वाटलं तर आमचा माज म्हणा, पण माज करता यावा म्हणूनच एवढं मोठं हे साम्राज्य उभं केलं आहे. हे काय तुमच्यासारखं गुंडगिरी करून उभं केलेलं नाहीये, तर व्यवस्थित नियोजन करून केलेलं आहे. आम्ही इतकी कारस्थानं केलीत, पण आजही कोणाच्या नजरेत सुद्धा आलेलो नाहीये. आणि हे नियोजन करत असताना आम्ही फक्त आमचा घामच गाळलेला नाहीये, तर दुसऱ्याचं रक्तही सांडलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आमचं स्वतःच देतो. पोटचा गोळा विकलाय मी. माझ्या बायकोला खबर सुद्धा लागली नाही, बिचारी. गेली 15 वर्ष अर्धमेल्या अवस्थेत पडून आहे. जेवढं दुःख दशरथाला झालं होतं तेवढं दुःख मलाही झालेलंच आहे. पण मला थांबून चालणार नाही. मला मोठं व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, आणि त्यासाठी मला परफेक्ट प्लॅनिंग करायची आहे. कारण या वेळेला माझ्या गळ्याला मला मोठा मासा मारायचा आहे. आणि हे सगळं करत असताना कोणीही आडवं आलं तर जसं लोणीमधनं आपण सुरा फिरवतो ना, तसा त्याच्या गळावरून आम्ही सुरा फिरवू. त्याला कळणार सुद्धा नाही. पण तुम्ही घाबरू नका. काय आहे की आम्ही धावती घोडी अंगावर घेत नाही, पण आमच्या मध्ये कोणी आलं ना तर त्याला आम्ही सोडतही नाही. तुम्ही सांगितले किंमत इथे ठेवलेली आहे, ती घ्या आणि निघा. ज्ञानियों के हम गुरु हैं और मूर्खों के हम दास. वेड्याच्या नादी लागत नाही आम्ही. आम्हाला शिकवायला आला होता. किंमत केली त्याची आम्ही, किंमत.